हाय माय क्यूट लिटिल यूट्यूब फॅमिली. चला मग आज नवीन डिश बघूया. बघतायत ना माझी टाट कशी सजलेली आहे. मग आज मी बनवलेलं एकदम टेस्टी असं म्हशीचं कालवण. मग रेसिपी बघूया. गॅस ऑन केली, गॅसवर कढई ठेवली, कढई गरम होईपर्यंत वेट केलं. कढई गरम झाल्याच्या नंतर तेल टाकलं. तेल टाकल्याच्यानंतर तेल गरम होईपर्यंत वेट केलं. तोपर्यंत तुम्ही जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब पण करा. मग तेल गरम झाल्याच्या नंतर त्यात कांदा टाकला. मी मॅक्झिमम 3 कांदे घेतलेले. त्याला चांगलं एकदम असं परतून घेतलं. कांदा जसं एकदम थोडासा लालसर झाल्याच्या नंतर त्यामध्ये मी ऑलरेडी हिरवी मिरची, लसूण, अद्रक चांगलं पेस्ट बनवून घेतलेलं त्याला मी एकदम टाकून त्याला चांगलं एकदम असं मिक्स केलं आणि त्याला 2 मिनटं असं ते पूर्ण वाटण शिजण्यापर्यंत ठेवून दिलं. त्यानंतर टोमॅटो एकदम बारीक चिरून 2 टोमॅटो घेतलेले ते एकदम बारीक चिरून टाकले. त्याला चांगलं असं मिक्स करून थोडं टाईम टोमॅटोला चांगलं वाफेवर शिजून दिलं की ते एकदम आरामसर तर झाल्यानंतर आपला बेसिक मसाले, रेड चिली, हळद, फिश मसाला, मीठ ते सर्व टाकून एकदम मिक्स केलं. चांगलं एकदम असं आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून दिला. त्यानंतर आपण म्हशी तर मी म्हशीला ऑलरेडी मॅग्नेट करून ठेवलेलं. त्यानंतर त्याच्यामध्ये मीठ, हळद आणि लाल मिरची बरोबर तर मॅग्नेशन करून ऑलरेडी मी 15 मिनटं ठेवलेलं आणि तेच आपण टाकलं आणि थोड्याशा वाफेवर त्याला शिजलं. प्लेट ठेवून वरून थोडंसं पाणी टाकलं. पाण्याला थोडंसं गरम होऊन दिलं की तेपर्यंत एकदम पाणी असे खाली तेल सुटे. बघू शकता तुम्ही म्हणजे आपण वाफेवर गरम केलेलं पाणी त्यात टाकलं. त्याला एकदम चांगल्या पाण्याने असं मिक्स केलं. बघू शकता रंग किती सुंदर असं दिसतो आहे, लालसर. कॅमेऱ्यामध्ये दिसतं की माहिती नाही आणि सुगंध एकदम भारी झालेला. त्याच्यानंतर मी वाटप तयार केलेला खोबरं आणि कांदा चांगला दोघांना भाजून घेतलं. त्याच्यानंतर त्याचं एकदम चांगलं एकदम बारीक पेस्ट करून घेतलं आणि त्याला टाकलं. नंतर कालवणमध्ये टाकून चांगलं एकदम मिक्स केलं आणि यात थोडंसं असं इमलीचं पाणी पण मी टाकलं. खोकं माझ्याकडे नव्हतं म्हणून मी इमलीचं पाणी टाकलं आणि वरून असं एकदम कोथिंबीर टाकली आणि परत त्याला चांगली अशी उकळ येऊपर्यंत वाट बघितलं 5 मिनटं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं उकळ आली आहे आणि पूर्ण घरात असं त्याचा सुगंध पसरलेला आहे. आणि बघू शकता मच्छी ही चांगल्यापैकी शिजलेली आहे आणि आपला कालवण पूर्णपणे तयार आहे. मग चला मंडळी.